आरक्षणावरनं पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मनोज जरांगे आमने सामने आलेत। कारण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला भुजबळांनी ठाम विरोध केलाय। मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकू नका, ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको अशी ठाम भूमिका छगन भुजबळांनी मांडली आहे। तर अन्याय झाल्यास आम्ही देखील मुंबईमध्ये आंदोलन करू, ओबीसींचे देखील लाखोंचे मोर्चे काढू अशी ठाम भूमिका भुजबळांनी मांडलेली आहे। ओबीसींवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही असा देखील इशारा छगन भुजबळांनी सरकारला दिलेला आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत। दुसरीकडे आता छगन भुजबळांनी देखील ओबीसी समाजाच्या संपूर्ण बैठकीनंतर आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे। अन्याय झाला तर आम्ही देखील लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये आंदोलन करू, मोर्चे काढू असा इशाराच छगन भुजबळांनी राज्य सरकारला दिला आहे। कारण संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतील। त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा। बाकी आता ते जे काय करता तुम्ही कोर्टात काय करा ते काय करा, आम्हाला काही कर्तव्य नाही। आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते। आपण आता तयारीला लागायचं। अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं, अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे। तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे ज्यात मोर्चा काढून एकच महत्त्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत। पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही उपोषण करणार, आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका काढणार, तालुक्यातून। आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे।